हॅलो फ्रेंड्स. मी अभिषेक. या अगोदर आपण सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हॉस्टेल भेटण्यासाठी आपण आजपर्यंत आता मागच्या 1 महिन्यापासून सर्वच आपण त्या प्रोसेसमध्ये आहोत आणि प्रयत्न करत आहोत की हॉस्टेल कसं भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण 28 जुलैला एक निवेदन कुलगुरू रजिस्टर ऑफिसला दिलं होतं. निवेदन तिथं दिल्यानंतर त्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट ही होती. आपण लगेच की 4 ऑगस्टला आंदोलन किंवा हे करण्यापेक्षा मागच्या युनिव्हर्सिटीमध्ये दरवर्षी आंदोलन उपोषण होतात. तर एक आपण विचार केला की बाबा हे याच्यामागं कारण काय आहे? तर आपल्या अनेक मित्रांनी सल्ला दिला की आपण डेटा गोळा केला पाहिजे. डेटा असेल तर एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन राहते, त्याच्यावर एक पॉलिसी बेस्ड डिसिजन होईल. त्यामुळे आपण 4 तारखेला काही आंदोलन वगैरे काही केलं नाही. 4 तारखेला आणि तो आपल्याला डेटा गोळा करण्यासाठी वेळ बी हवा होता. तर एक आपण 4 तारखेला एक कुलगुरूला भेटलो आणि कुलगुरू आणि रजिस्टर ऑफिसला की एक निवेदन दिले. तर कुलगुरूला भेटल्यानंतर आपल्यापैकी बरेच विद्यार्थी तिथं प्रेझेंट होते. तर चर्चा म्हणजे कुलगुरू आपल्या काही मागण्याबाबत सकारात्मक आहे असं काही आढळलं नाही. त्यामुळे आपण निवेदन दिलं जस्ट आणि तिथून आलो. नंतर मग आपण आपल्याला कधी आपल्या बरेच मित्रांना कधी हॉस्टेल ऑफिसकडून कॉल आला की तुम्ही असं असं निवेदन दिल्याबद्दल चर्चा करण्यासाठी या. तर आपण गेल्यानंतर तिथं जे ॲडिशनल ॲक्टर घोडे सर यांच्याशी आपण बोललो. त्यापैकी अनेक मित्र आपले मित्रमैत्रिणी तिथे उपस्थित होते. तर ज्या आपल्या मागण्या आहेत त्याच्याविषयी हॉस्टेल प्रशासन सकारात्मक आहे. तिथं चर्चा दरम्यान आम्हाला तसं जाणवलं. पण तरीही आपण त्यांच्या सरकारी भाषेला एकदम न हे होता एक आपण त्यांना एक डेडलाईन दिलेली आहे की 25 ऑगस्टपर्यंत जे आपण 200 विद्यार्थी आहोत वेगवेगळ्या विभागातील सिंगल पी जी डबल पी जी यांना जर वसतिगृह नाही मिळाले तर आम्ही सर्व वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थी इथे आमरण उपोषण करू. शेवटी जर आपण असं नाही केलं तर हे असंच आपल्याला रेंगाळत 1-1.5 महिने असंच जाईल. तर ज्या इथं हे निवेदन तिथं हॉस्टेल ऑफिसला दिलं आहे आपण एक आणि ज्या आपल्या काही डिमांड्स आहेत ते मी जरा वाचून दाखवतो की 25 ऑगस्टपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल मिळालं नाही, ते डबल पी जी असो किंवा सिंगल पी जी असो, मुलं असो किंवा मुली असो, त्यांना 25 ऑगस्टपर्यंत हॉस्टेल देण्यात यावे. गेस्ट संबंधी जे नियम आहे त्यात बदल करण्यात यावा की एका रूममध्ये 1 बी गेस्ट किंवा 2 बी गेस्ट. आणि हॉस्टेल देण्यासंदर्भात जी नियमावली त्याच्यात बदल करण्यात नाही यावा. म्हणजे काही डिपार्टमेंटचे जे स्टाफ आहेत टीचिंग स्टाफ ते म्हणजे हॉस्टेल प्रशासनामध्ये वेगवेगळ्या पोझिशनला आहेत. मग त्या डिपार्टमेंटला ते जरा फेवरिझम किंवा अधिक प्राधान्य देतात असं होऊ नये. सर्वांच्या बाबतीत समान नियम असावा. डबल पी जीवाल्या स्टुडंटना सुद्धा 25 ऑगस्टपर्यंत हॉस्टेल देण्यात यावे ही 4थी नंबरची मागणी आहे. G10 हॉस्टेल लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. जे आपले फ्रेंड्स गर्ल्स हॉस्टेल किंवा बॉईज हॉस्टेल्सला राहतात हॉस्टेल त्यांना भेटलेलं नाही आहे त्यांना जे मेस्कोचे जे रेक्टर किंवा जे MSFचे गार्ड आहेत त्यांच्याकडून अडवण्यात नाही यावी ही एक मागणी आपली. आणि PhD करणाऱ्या मुलींसाठी जो गर्ल्स हॉस्टेलमध्ये जो कोटा रिझर्व आहे त्या तिथं मुली राहत नसल्यामुळे तो कोटा तसाच राहतो. तर हा जो PhD करणाऱ्या मुलींचा जो कोटा आहे PG करणाऱ्या मुलींना देण्यात यावा ही एक आपली मागणी होती. यापैकी ज्या आपल्या मागण्या आहेत त्या बाबतीत म्हणजे रेक्टर जे आहेत ते सकारात्मक आहेत असं म्हटलेत त्यांच्या सरकारी भाषेत. पण आपण त्यांच्यावर विश्वास न ठेवता जी डेडलाईन दिली त्या टायमापर्यंत आपल्या ज्या मागण्या पूर्ण झाल्या तर ठीक आहे. नाही तर आपल्या सर्वांना एक स्ट्रॉंग स्टँड घ्यावा लागेल. तिथं जी चर्चा झाली त्याच्यामध्ये 4-5 मुद्दे म्हणजे आपल्या फेवरमध्ये आहेत किंवा जे सॉल्व्ह झाली तिथं. जे PhDच्या ज्या मुलींसाठी 70 रूम्स ज्या रिझर्व होत्या त्यापैकी 20 रूम ह्या PhD मुलींसाठी राहतील आणि 50 रूम ह्या MA करणाऱ्या मुलींसाठी दिल्या जातील. त्यामुळे विशेषतः PG करणाऱ्या ज्या मुली किंवा ज्या मुलींना फ्रेशर्स मुलींना हॉस्टेल भेटलं नाही त्यांचा प्रश्नसुद्धा इथं सॉल्व्ह होईल. आणि आपण तिथं फर्स्ट PG आणि सेकंड PGच्या जे स्टुडंट आहेत ज्यांना हॉस्टेल अजून मिळालेलं नाही त्यांना 1 हप्त्याच्या आत पुढच्या सोमवारपर्यंत हॉस्टेल द्या, नाहीतर आम्ही अमरण उपोषण करू असं त्यांना आपण तिथं तंबी दिलेली आहे. आणि जोपर्यंत जी डेडलाईन दिली आपण 25ची तोपर्यंत जे मुलं आणि मुली गर्ल्स आणि बॉईज हॉस्टेलला राहतात पण ज्यांना हॉस्टेल भेटलं नाही अशांची आपण यादी
गर्ल्स म्हणजे हॉस्टेल ऑफिसला देणार आहोत, त्यासोबतच गर्ल्स हॉस्टेल आणि बॉईज हॉस्टेलच्या गार्डकडे बी देणार आहोत की या विद्यार्थी व विद्यार्थ्यांना अडवण्यात न यावे जोपर्यंत हॉस्टेल भेटत नाही तोपर्यंत. आणि हॉस्टेल देण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फेवरिझम होणार नाही असं तिथे सरांनी सांगितले. ते कितपत पाळतात आता हे त्यांच्यावरच अवलंबून आहे. G10 बाबतीत आता तिथं लाईट तर पोहोचलेली आहे. मुलांचा जो हॉस्टेलचा प्रॉब्लेम आहे थोडा मुलींचा बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला आहे. तिथं लाईट तर पोहोचलेली आहे, फक्त पाण्याचं टाकीत थोडं काम चालू आहे, ते बी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. जर ह्याच्यावर आपण विषय काय आहे की ह्या सर्व गोष्टी आहेत, सर्व जे मुद्दे आहेत हॉटेल प्रशासन म्हणते आम्ही पूर्ण करू, पण विषय काय आहे की ते पूर्ण करू म्हणणार आहेच. जोपर्यंत आपण स्टँड घेणार नाही तोपर्यंत हे सर्व प्रशासन किंवा यंत्रणा फास्टली रन होणार नाही. फरक एवढाच आहे फक्त. विषय काय आता हे मागच्या 1 महिन्यापासून आपण सर्व प्रक्रियेत आहात. जर सर्वांनी ह्याच्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला अप्रत्यक्षपणे तरच ही आपली समस्या सॉल्व्ह होईल. नाहीतर मग असंच आता ते 1 हप्ता म्हणतात, आपण जर सोमवारची डेडलाईन दिली ते म्हणतात आपल्याला 1 महिन्यानंतर, मग 2 महिन्यानंतर, मग असंच चालत आहे, असं खेळत राहील. नुकसान आपलं वेळ आणि पैसा दोन्ही व्हायला जाईल, कारण की आपल्याला बाहेरून यायला तितकाच वेळ आणून आपला पैसा जातो. तर सर्वांनी ह्यात सहभागी घ्या आणि काही अडचण असेल तर संपर्क करा. बाय.